चप्पल घाल, शाळेत जायचं पटकन. काय नाही जाईल गाईज आमचा नारळ पाणीवाला भैया. बच्चा डॉक्टरकडे चालले आईचं डॉक्टरकडे चालले. मा कोण मा इधर आहे तेरी. पावसाळ्यात आम्ही हळद लावतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉगिंगची स्टार्टिंग डायरेक्ट किचनमधून केले, कारण नेहमीसारखी सकाळची माझ्या किचनची कामं स्टार्ट झाली आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी काय करते. इकडे मला मेथीची भाजी, तर गाईज बुबा गेलेली तिच्या डॅडासोबत बबल्या चुला शाळेत सोडायला. तर कुठे आहे बुबा? सोडलं जा तुला शाळेत? कुठे गेले तुम्ही? एवढा टाइम का आला? कुठे जायचं तुला? येऊन जाऊन दुकानावर बस. कोणाला कोणाला मारतेस तू? कोणाला? मम्माला? थांब, तुला खाऊ देते का बघ मी. ये माझ्याजवळ तू. मम्माला नाही मारायचं, तुला बोलले ना मी मोठ्याने मारायचं नाही. गुडगल आहे ना माझा बच्चा, गुडगल आहे माझा बच्चा, मम्माला नाही मारत. चला चला चल चल पटकन आंघोळ कर, चल आपल्याला जायचे. प्लीज सकाळ सकाळ मस्त कोवळ कोवळ ऊन पडलंय आणि असं वाटतं उन्हात बसून राहावं, पण काय करू आता, सकाळची कामं पण करायला लागतात. कुठे चालली बच्चा तू? चल आपण उन्हात बसू ना तिकडं. चल उन्हात बसू. कुठे जायची तुला? नंतर जा, चल आंघोळ करून जा. बोलवत तुमच्या अशी कुठे जातस? ब्रश पण नाही केला अजून. ब्रश करून जा, चल बोलवत तुमच्या घरी आंघोळ करून. चल मस्त, चला खाऊ खाऊन जा. नंतर मी पण तुला घेऊन येते बोलवत तुमच्या इथं. मी पण येते, चला. काय केलं? ABCD काढून दाखवली तुला. तुला येते काढता? बाबा सारखी काढ सेम. तुला शिकवतं ना बाबा. मग हां काढ, काय काढायचं येतं तो काढतो. मला एक सर्कल काढून दाखव बच्चा. सर्कल आपल्या गाईजना सर्कल काढून दाखव. कशी सर्कल काढतेस तू? सर्कल काढ. सर्कल 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 राऊंड राऊंड सर्कल. वाव, हा ओव्हल शेप झाला. हा ओव्हल शेप आहे एकदम. सर्कल. इट्स ओके, आता तू शिकशील हळूहळू. वाव, व्हेरी गुड. तर गाईज तुम्ही बघू शकता बुबने कसा सर्कल काढलाय. किती हुशार आहे ना माझ्या बच्चा. चला तर गाईज आता मी बुबाला नाश्ता भरवायला घेतलाय. इकडे मी घेतलाय दूध. मी काय तुला परेशान करते? मी तुला उलट खाऊ भरवते ना. तर गाईज जेव्हापासून बुबा आजारी पडले तेव्हापासून बुबा अशी चिडचिड करते. काहीच खात नाही, पित नाही जास्त, आणि अशी चिडचिड करते सारखी. चप्पल घाल, शाळेत जायचं पटकन. पेन भेटला. काय ना आणला तू? शाळेत नाही जायचं का? बालवाडीत नाही तू? तर तुझी बॅग भरले, कपडे पण घातले तू. चल बालवाडीत पटकन, लगेच ये मग आज. ओके? नाही ना तू बालवाडीत? बालवाडीत नाही जाईत का तू? का नाही जाईत? ठीक आहे चल मग. आज बुबूचा मन नाही ना बालवाडीत जायचा. उद्या जाशील ना पण? उद्या जाशील ना पण? उद्या जाशील ना पण? ठीक आहे थांब, मी तुला लावून देतो. गाईज आमचा नारळ पाणीवाला भैया एकदम एक्सपर्ट आहे नारळ तोडण्यात फोडण्यात. आपण एक काम करूया आता. पुढची पोलीवाला चालू करायच्यात ना, आपण धंदा टाकून देऊ. ही लागल हिच्या. प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस कर. आपलं एक काम कर, नारळ काढ. आम्हाला पाणी प्यायला पण भेटतील, तुला तुझी प्रॅक्टिस तरी होईल नारळ फोडायची.
एकच शब्द बोलल ब्लॉग बंद करायला लागेल. बंदर हे बंदर. आता बघू ही लागल माग. आईचा डॉक्टरकडे चाललेत. किती वाजले किती वाजले? आईच्या डॉक्टरकडे चाललेत. नाही तिकडे लाईटला मधली हाते साईडला बघ. आपला पाईप कुठे पाईप तो मधला कुठे आलो मध्ये समोर साईडला टाके तिथं. डॉक्टरकडे लवकर या. इंजेक्शन घेऊन या. इंजेक्शन. बच्चा डॉक्टरकडे चालले. आईचं डॉक्टरकडे चालले. माँ कौन? माँ इधर है तेरी. माँ इधर है तेरी. माँ इधर है. मैं हूँ तेरी माँ. चल. तर गाईज बुबूला नारळ पाणी भेटल्यावर तुम्ही बघा बुबू कशी शांत बसली, लगेच नारळ पाणी प्यायला लागली. तर बुबूच्या मूडचा एकच इलाज आहे, तो म्हणजे खाऊ. पैसे दे पण. काय पैसे दे ना. आता कोण पाडल? आज दुसरा पाड नारळ पाणी, तेव्हा आम्ही तुला 50 रुपये देऊ. आपण युट्यूबच्या गल्ल्यात टाकू पैसे. दे. गाईज बघूयात आई काय करते. आमच्या आईचं काम चाललंय. तर आता आम्ही कामण्यातलं झाली पटक्यात जास्ती होईल का पोट. हळद हार्वेस्ट केले. पावसाळ्यात आम्ही हळद लावतो थोडीशी, म्हणजे आपल्या आंबे हळद. आणि मग अशी यावेळी जरा कमी निघाली, दरवेळी जरा जास्त असते हळद. आणि मग आई काय करते, असे तुकडे करते, कापते हळद. आणि मग नंतर थोडीशी पाण्यात उकळत लावायची आणि मग नंतर सुकवायची. बघू शकता तुम्ही कलर किती मस्त. नॅचरल हळद, एकदम ऑर्गॅनिक आंबा हळद. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल आंबा हळद म्हणजे फेस पॅक वगैरेमध्ये यूज करण्यासाठी, तर मला सांगा, मी तुम्हाला देईल. थोडी तर देऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता आमच्या आईची मेहनत, खूपच जास्त मेहनत चालली आईची. तर आमची आई अशी रोजच आईचं काही ना काही चालू असतं. कधी अंगण झाडायचा, कधी झाडांना पाणी घालायचा, कधी साफसफाई करायची. तर गाईज मी गेले जरा बाहेर, तिकडून आले मी 3:30 वाजता मी तिकडून आली. त्याच्यानंतर मी आईला मदत केली हळद कापायला. आणि मग त्याच्यानंतर चहा ठेवला सगळ्यांना, गिरणीत चहा नेला वगैरे वगैरे सगळं. आणि आता मी खूप दमले. आता वाजलेत किती वाजलेत आता 4:30. तर आता वाजलेत 4:30. आणि आता अजून बुबू झोपली नाही. बुबू दुपारी कधी कधी झोपते, पण आज बुबू बघितलं काहीच किती नाटक करते, कशी रडतं. तर बुबू पण अजून झोपली नाही आणि मला पण दमल्यासारखं होतंय. सो आता मी झोपतो. आणि बुबूची नौटंकी बघा, बुबूला आता झोपायला आणले बेडरूममध्ये. तर तिला माहिती आहे आता मम्मा बाहेर जाऊन देणार नाही, म्हणून ही सगळी नौटंकी चालली बाबूची. सगळी बाबूची नौटंकी चालली मला माहिती आहे. तर चला गाईज, आम्ही तुम्हाला भेटतो नंतर. आता आम्ही तर आराम करतो. बाय बाय. बाय कर. बाय आपल्या गाईज ना.
छोटी बच्ची है तू, लेकिन बहुत परेशान करती है मम्मा को. चलो सो जाते हैं. गुड नाईट. दूध पाहिजे. सारखा दूध नाही प्यायचा. दूध पाहिजे. काय नाही भेटणार. तर गाईज आता संध्याकाळी मी घेतला आहे पराठा बनवायला. इकडे मी पिठामध्ये मेथी टाकली आहे कापून आणि मग इकडे मी बटाट्याची स्टफिंग तयार केली आहे. इकडे बुब्बाचा फक्त म्हणजे बिना मसाल्याचा आलू पराठा रेडी होत आहे. आणि इकडे हा मी माझा पराठा बनवला आहे स्पेशल.